आता मी ट्राय करणार आहे ते लसूणी चटणी आहे। काय फरक आहे आपल्याकडचा आणि ह्या चटणीमध्ये। हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसं काय बरं आहात ना। माझ्या आजच्या एका नवीन फॅन्टास्टिक व्लॉग मध्ये मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। बिकॉज थंबनेल बघून तुम्हाला तर कळालंच असेल की काय सिनारिओ होणार आहे व्लॉग मध्ये। तर यस, आम्ही सर्व फॅमिली मिळून चाललो आहे डिनर डेट म्हणा किंवा सरप्राईज सेलिब्रेशनला। बिकॉज आम्ही कुठे चाललो हे मला मुळात माहिती नाहीये, कुठेतरी जाणार जेवणासाठीच ऑफकोर्स। तर चला काय काय होते व्लॉगमध्ये ते तुम्हाला पुढे पाहायलाच मिळणार आहे। आणि आमची आज 10th वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे तुमच्या शुभेच्छा देखील खूप महत्त्वाच्या आहेत। आणि चला तर मग 10 वर्षाचा संसार जुना होतो असं म्हणतात, पण मला कधीच असं जाणवलं नाही। कारण माझा 10 वर्षाचा संसार हा प्रत्येक दिवसांनी नव्याने होत होता आणि इतके सुंदर हे 10 वर्ष गेले आणि याच्या पुढचेही वर्ष आमचे असेच जाणार आहे। कारण आम्ही एकमेकाला इतकं छान समजून घेतो, एकमेकाला मोटिवेट करून सपोर्ट करून आम्ही पुढे आलो इथपर्यंत आणि याच्याही पुढे जाणार। तर अशा पद्धतीने आम्ही एका सुंदरशा रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आणि ह्याचं नाव आहे विशाला हॉटेल। हॉटेलच्या आत एंट्री केल्यानंतर असं मला अचानक फील झालं की आपण कुठल्या तरी कोकणामध्ये आलो आहोत आणि इतकं छान फिलिंग झाली ना। आल्या आल्या गुलाबजलचा स्प्रे अंगावरती केला, त्यानंतर त्यांनी फुलांनी झेंडूच्या फुलांनी आमचं स्वागत, आल्या आल्या वेलकम ड्रिंक होतं आणि पर पर्सन जर चार्जेस तुम्ही विचारलं तर 2000 रुपये पर पर्सन चार्जेस या ठिकाणी होते। फुल डेचा पॅकेज होता, पण आम्ही आलोच होतो मुळात संध्याकाळी, त्यामुळे आम्हाला जास्त वेळ काय स्पेंड करता आला नाही, तरी देखील मज्जा तर जबरदस्त आली होती। जवळपास 200 ते 300 लोकांचं छोटंसं गाव वसेल इतकं मोठं हे हॉटेल होतं आणि प्रत्येक गोष्ट दाखवणं, कारण लिमिटेड टाईम असल्यामुळे सगळे शो दाखवता आलं नाही मला, परंतु पपेट शो होता आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या। तर असो, आता जेवणाची वेळ झाली होती, ते वेटिंग लिस्टला खूप लोक होते म्हणून आम्ही पटकन गेलो आणि जेवणाला बसलो। तर जेवणाआधी जाण्यापूर्वी ते हँडवॉश ते करून घेतात, तर आपल्याला काहीच करायला लागत नाही। मस्त पित्तळाच्या भांड्याने आपला हात धुतला जातो एकदम छान असं प्रॉपर एकदम गावठी पद्धतीने। आणि इथे बसण्यासाठी देखील एकदम छान अशी इंडियन बैठक स्टाईल आहे, तुम्ही पाहू शकता। जसं गावामध्ये पूर्वी असे पत्रवाळ्या असायच्या आणि आत्ता देखील अशा पद्धतीने ते सर्व केलं जातं। या हॉटेलला मोठे मोठे सेलिब्रिटी येऊन व्हिजिट करून गेलेले आहेत, खाऊन गेलेले आहे, आपला दिवस जो असतो स्पेंड करून गेले आहेत। मंडळी तुम्ही पाहू शकता इथं जेवणामध्ये एवढं काय काय होतं ना, म्हणजे मला अक्षरशः त्यांची नावंसुद्धा आठवत नाही, पण माझ्या आवडीचं म्हणजे सर्वात जास्त तिखट चटणी, खोबऱ्याची वडी, बटाट्याची भाजी आणि बरंचसं काही होतं। कुठल्याच जेवणाला नाव ठेवता येणार नाही, फक्त कढी जी होती ती गुजराती पद्धतीने होती। हे ताक तुम्ही पाहू शकताय, ही कढी आहे गुजराती पद्धतीने, त्यामुळे त्याच्यामध्ये होतं साखर, त्यामुळे मला ती फारशी काय आवडली नाही। तर आता इथे सचिन खातोय बाजरीच्या भाकरीला मस्तपैकी लोणी लावून, लोणी पण जबरदस्त होतं आणि सचिनला तर जेवण खूप आवडलं, त्याने सगळ्यांनी फार एन्जॉय केलेलं। तर अशा पद्धतीने आता आम्ही जेवायला बसतो, तुम्ही पाहू शकताय सॅलडमध्ये पण केवढं आणि काय काय, म्हणजे फुल पैसा वसूल हॉटेल आहे हे। कुठली भाजी चांगली सर्वात? सगळ्यात चांगलं आता मी ट्राय करणार आहे ते लसूणी चटणी आहे। काय फरक आहे आपल्याकडचा आणि ह्या चटणीमध्ये। जबरदस्त। त्यांना माहिती होतं का मी तिखट खाते म्हणून, फक्त माझ्याच ताटामध्ये हे, कोणाच्या ताटामध्ये नाही। या हॉटेलमध्ये आल्यानंतर मला चक्क असं वाटलं होतं की म्हणजे गावाकडची जी ओढ असते ती मला आली होती आणि असं वाटत होतं की कधी तेवढ्या त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात आणि मी माझ्या घरी जाईल माझ्या सासरी आणि कधी ते फील करेल त्या सगळ्या गोष्टी। कारण मला इतकं म्हणजे असं वाटतं ना की आता आपण जायला पाहिजे, आता खूप झालं, आता कंटाळा आला, आता इथे असं वाटतं की बस आता गावी जायचं आहे, बस इतकंच। असं खूप छान एन्जॉय केला आणि जेवढा वेळ आम्ही होतो इथे खूप छान क्वालिटी टाईम आम्ही स्पेंड केला आणि मस्त वाटलं। ओव्हरऑल पैसा वसूल झाला या ठिकाणी येऊन आणि मी तर रेकमेंड करेल, जर तुम्ही कधी गुजरातला आला अहमदाबादला तर नक्की एक वेळा तरी ह्या हॉटेलला व्हिजिट करा। त्यानंतर ॲक्टिव्हिटीज इथे एवढ्या होत्या ना, तर आम्ही जास्त काय नाही, पण मी हे असं मला नेहमी म्हणजे अशी उत्सुकता होती की हे कुंभार कसे मातीचे भांडे बनवतात, तर मी ते फील केलं
केलं आणि सिरियसली हे इझी नाही, अजिबात इझी नाही आहे, फार डिफिकल्ट आहे. खरं कौतुक करायला पाहिजे जे कुंभार लोक मातीचे भांडे बनवतात. आपल्याला ते वाटतं की काय आहे, आपण स्वस्तात मागतो, पण ॲक्च्युली नाही तसं करायला पाहिजे. त्यांची प्रचंड मेहनत असते. एखादं भांडं बनवण्यामध्ये किती मेहनत लागते हे फक्त त्या कुंभाराला माहिती आहे. आणि हे आजोबा दिवसभर पाण्यात हात घालून होते. मला सचिननी बोलला की तू पटकन आवर, होत नसेल तर बाजूला हो. आजोबा किती वेळेचे पाण्यात हात, दिवसभर लोक येतील आणि दिवसभर ते त्यांना ट्रीट करत होते आणि फ्री ऑफ कॉस्ट. आपण जे पैसे दिलेले असतात त्या पैशामध्ये हे सगळी ट्रीटमेंट आपल्याला भेटलेली असते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी एक्झिबिशनसुद्धा होतं. सध्या विंटर चालू आहे त्यामुळे विंटरचे जे काही वस्त्र असतात ते होते. पितळाची देवं होते, पितळाचे स्टॅच्यूज होते. या हॉटेलला खूप मोठ्या मोठ्या लेवलला पुरस्कार मिळालेले आहे. या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेशन पाहू शकताय. त्यांचे मोठे मोठे सेलिब्रिटी येऊन इथे व्हिजिट करून गेलेले आहेत. त्या सर्वांचे या ठिकाणी फोटो लावण्यात आले आहेत. आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीसुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, त्यांचा पण फोटो लावलेला आहे. हे काही सिग्नेचर डिशेस त्यांचे आहेत जे डिस्प्लेला लावले आहेत. तर मंडळी, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला हे ठिकाण तुम्हाला? मला माहिती आहे की तुम्हाला माझे घरचे व्लॉग्स आवडतात, पण आता मी बाहेर आलो तर म्हटलं चला तुमच्याबरोबर हे देखील शेअर करावं आणि मेमोरेबल मुमेंट्स कॅप्चर करायला मला नेहमी आवडत असतं. तर आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. तर मी आजचा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.